नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, रेल्वेच्या ज्या असिस्टंट लोको पायलटच्या ज्या वॅकन्सीज आहेत मित्रांनो, त्याच्या संदर्भातला अपडेट देण्यासाठीच हा व्हिडिओ मित्रांनो मी करतो आहे। मित्रांनो, RRB ALP 2024 याचे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे हे ऑलरेडी तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्याची जी एक्झाम आहे मित्रांनो ती जुलै आणि ऑगस्ट या मंथमध्ये मित्रांनो ही एक्झाम होणार आहे। परंतु ही एक्झाम होण्याच्या आधीच एक मोठी अपडेट मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने ही अनाऊन्स केलेली आहे आणि ही जी अपडेट आहे ही जागांच्या संदर्भात आहे, वॅकन्सीच्या संदर्भात आहे। तर एक जबरदस्त अनाऊन्समेंट मित्रांनो रेल्वे बोर्डाने केलेली आहे। या ज्या जागा आहेत त्या जागा या इन्क्रीज मित्रांनो झालेल्या आहेत। जागा किती इन्क्रीज झाल्या, आधी किती होत्या, याच्या संदर्भातली माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे। बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून वेळोवेळी सगळ्या एक्झामचे अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला मित्रांनो, तुम्ही जर हे थंबनेल बघत असाल तर एक खुश खबर आहे, वॅकन्सीजमध्ये मोठा बदल आहे। तब्बल 5696 ज्या जागा होत्या आधीच्या फॉर्म भरतानाच्या ज्या जागा होत्या त्या मेन्शन केलेल्या 5696 या तब्बल मित्रांनो या तिप्पट ह्या झालेल्या आहेत आणि त्या वाढून 18799 इतक्या या जागा या झालेल्या आहेत। तर त्याच्या संदर्भातलं एक जे काय म्हणता येईल त्याला शुद्धीपत्रक आहे ते मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल काय त्याचं कारण आहे हेही आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, जर का तुम्ही न्यूज ऐकत असाल, न्यूज बघत असाल किंवा न्यूज तुमच्या वाचनात आली असेल तर काही दिवसांपूर्वी रेल्वेचा एक ॲक्सिडेंट झालेला होता आणि त्या ॲक्सिडेंटचं इन्क्वायरी केल्याच्या नंतर तो लोको पायलटची जी त्याला जो रेस्ट पाहिजे असते किंवा त्याच्यावर जो ताण मित्रांनो पडतो, त्यामुळे त्यातलं हे एक कारण आहे की त्याला त्या लोको पायलटला रेस्ट न मिळणं, त्याच्यावर कामाचा ताण जास्त असतं आणि त्या अनुषंगाने गव्हर्नमेंटने असं डिसिजन घेतलं की या जागा काय करायच्या, झोन वाईज इन्क्रीज करायच्या। तर मित्रांनो बघा, 18/6चं हे पत्र आहे, 18/6 हे लेटर मित्रांनो आहे जे तुम्ही इथे बघू शकत असाल। 18/6चं हे लेटर आहे रेल्वे बोर्डाचं आणि त्याच्यामध्ये इथे बघा, इन्हान्समेंट ऑफ वॅकन्सीज ऑफ ALPs म्हणजे असिस्टंट लोको पायलट ही त्याचं काय म्हणता येईल त्याला की ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे आणि झोनल वाईज जे आहेत या वॅकन्सीज वाढलेल्या किती आहेत ते बघूयात। बघा मित्रांनो, 5696 इतक्या वॅकन्सीज होत्या आणि आता या ज्या वॅकन्सीज ज्या इन्क्रीज झालेल्या आहेत ते आपण बघूयात। बघा मित्रांनो, या झोन वाईज तुम्ही या वॅकन्सीज बघू शकत असाल की या झोन वाईज वॅकन्सीज या इन्क्रीज झालेल्या आहेत आणि या तब्बल इन्क्रीज होऊन मित्रांनो 18,000 बघा 18,799 म्हणजे 18,799 इतक्या या जागा झालेल्या आहेत। 5,696 वरून या जागा तिप्पटीपेक्षाही जास्त मित्रांनो या वाढलेल्या आहेत। तर ही एक जबरदस्त मित्रांनो आता संधी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी, त्या उमेदवारांसाठी ज्यांनी ऑलरेडी याचा ऑनलाईन ॲप्लिकेशन त्यांचे करून झालेले आहेत आणि जे तयारीला लागलेले आहेत। एक जबरदस्त संधी मित्रांनो। बघा, आधी जागा कमी होत्या, आता जागा तिप्पटीपेक्षा जास्त वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे जोरदार तयारीला लागा। या सगळ्यासाठी बोर्डेज करिअर अकॅडमी तुमच्या सोबत आहे आणि हे जे PDF तुम्ही इथे जे बघतायत ते बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनल आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या। बोर्डेज करिअर अकॅडमी तुमच्यासोबत कायम मित्रांनो आहे आणि यासाठी म्हणून बोर्डेज करिअर अकॅडमीची ऑफलाईन बॅच जी मित्रांनो रेल्वेची आहे ती ऑलरेडी मित्रांनो सुरू झालेली आहे आणि ती जी बॅच मित्रांनो आहे त्या बॅचच्या संदर्भातली तिची बॅच मित्रांनो ऑलरेडी मी आता सांगितल्याप्रमाणे ती स्टार्ट झालेली आहे। त्याचाही तुम्ही
मित्रांनो फायदा घेऊ शकता। आणि तुम्हाला जर का डेडिकेटेड कोचिंग या बॅचसाठी जर या रेल्वेचं करायचं असेल तर मित्रांनो आपण डेडिकेटेड कोचिंग याचं करू शकता। जी बॅच ऑलरेडी स्टार्ट मित्रांनो इथे झालेली आहे। सो 13 तारखेपासून ती बॅच सुरू झालेली आहे। बाकी डिटेल सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून ती डिटेल माहिती घेऊ शकता। चला इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।